सर्व हे तांदूळ आहेत। तांदळाचे ना तुम्हाला असंख्य प्रकार मिळतील, वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ आहेत। सर्व इकडे बघायला गेले तर डाळ्यांचे प्रकार आहेत। त्याच्यानंतरला इकडे पण बघा हे कडधान्य आहेत, इकडे राजमाचे पण प्रकार आहेत अलग अलग। हा काळामध्ये आहे तुम्हाला, हा थोडासा त्याच्यापेक्षा लाईट कलरमध्ये मिळेल। हा इकडे बघा, हा 160, 180, 200 असा अलग अलग रेट आहे। हा मिक्स ड्रायफ्रूट्स आहेत, मिक्स मेवा आहे, 740 रुपये किलो आहे आणि 100 ग्रॅम घ्यायला गेलं तर 70 रुपये। इकडे खारीक आहेत, सुके खजूर, ते 280 रुपये किलो आहे। नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मंडळी आज ना आपण चाललेलो आहोत आपल्या घरातील सामान आणायला। आमचं जवळपास ना सामान सर्व संपला होता, तर विचार केला की जाऊया करून। आणि आमच्या इथे ना एक दुकान आहे, जुना दुकान, आणि तो एक प्रकारचं सुपर मार्केट सारखा आहे, म्हणजे ऑल इन वन आहे, सर्व गोष्टी त्या दुकानात मिळतात। तर तिकडे तुम्हाला दाखवतो काय काय मिळतात, सर्व गोष्टींचा रेट वगैरे सर्व काय आहे। आणि आता आपण चाललेलो आहोत आई सोबत। तर मंडळी आता आतमध्ये आलोय, बघायला गेलं ना ह्या डाळी वगैरे आहेत, ग्रोसरी आयटम इकडे सर्व आहे, म्हणजे डाळी कडधान्य वगैरे लागतात ते नाही, कडधान्य म्हणजे तेवढं आपल्या घरात लागतात ना तेवढं कडधान्य आहे। हा आता आमची लिस्ट आहे, लिस्ट प्रमाणे आम्हाला सर्व सामान घ्यायचं आहे। इकडे सर्व किलोचा रेट लिहिलेला आहे, सर्व डाळी आहेत। या मूग डाळ आहे, मूग डाळ आहे 140 रुपये किलो, 120 वाली पण आहे, हा 120 वाली सुद्धा आहे। त्या सर्व इकडे बघायला गेली तर डाळ्यांचे प्रकार आहेत। त्याच्यानंतरला इकडे पण बघा हे कडधान्य आहेत, इकडे हा सफेद वाटाणा आहे 68 रुपये किलो आहे। नंतरला हा पण इकडे 2 प्रकारे आहेत, अलग अलग प्रकारे तुम्हाला सर्व कडधान्य पाहायला भेटतील। ही चवळी आहे ना, चवळी 120 रुपये किलो आहे। आणि तिकडे जाडी पण आहे, जाडी चवळी 160, तिकडे हा 160। इकडे पण राजमा पण बघायला गेलात ना, राजमाचे पण प्रकार आहेत अलग अलग। हा काळामध्ये आहे तुम्हाला, हा थोडासा त्याच्यापेक्षा लाईट कलरमध्ये मिळेल। हा इकडे बघा, हा 160, 180, 200 असा अलग अलग रेट आहे राजमाचा सुद्धा। कडधान्य वगैरे इकडे सर्व आहेत। इकडे ना अलग अलग प्रकारचे लोणचे वगैरे आहेत, मिरचीचं आहे, आंब्याचं आहे, असे लिंबूचं सुद्धा आहे, केचप वगैरे आहेत। पहिले लोणचा कसा आहे साधारण, छोटावाला घ्यायला गेलो तर 60 रुपये एक भरणी, आणि मोठावाला 120 ला मोठेवाले आहेत। याच्यामध्ये 200 ग्राम साधारण लोणचं आहे, मोठेवाले 120, छोटावाले 60 रुपयाला आहे। आणि ह्याच्यामध्ये ना A to Z तुम्हाला गोष्टी घरातल्या रोजच्या वापरासाठी जेवढ्या पण गोष्टी लागतात, म्हणजे A to Z ग्रोसरी झाले, त्याच्यानंतर ड्रायफ्रूट झाले, सर्व कडधान्य वगैरे झाले, तेलाचं ड्रम वगैरे, नाश्त्याचे पदार्थ वगैरे सर्व आहेत। इकडे बाहेर बघायला गेलात ना, बाहेर सर्व हे तांदूळ आहेत। तांदळाचे ना तुम्हाला असंख्य प्रकार मिळतील, वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ आहेत। हे जुनेवाले आहेत ना, हे जुनेवाले आहेत, नवीनवाले सुद्धा तुम्हाला मिळतील आतमध्ये। ह्याच्यामध्ये बघा बासमती तुकडी, बासमती तुकड्यांमध्ये पण मिळतो, ह्याचा रेट आहे 44 रुपये किलो आहे। आणि इकडे स्टीमचा आहे 44 रुपये, जाडा चावल, परिमल, असे वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ आहेत। हे बघा आपण बघायला गेलात ना 50 रुपये किलो आहे। त्याच्यानंतरला कोलम आहे इकडे, हा स्टीम कोलम आहे। याच्यामध्ये बघायला गेलात तर हे बघा अशा प्रकारचा तांदूळ आहे आतमध्ये। इथे अलग अलग रेटनुसार तांदळांचे सुद्धा प्रकार आहेत। हा स्टीम कोलम आहे तो 52 रुपये किलो आहे। त्याच्यानंतरला तो लस्कारी आहे तो 60 रुपये किलो आहे। आणि तिकडे ते पण 76 वाले सुद्धा आहेत। असा अलग अलग रेट आहे सर्व तांदूळचा। बासमती पण बघायला गेलात ना, हा 88 वाला बासमती आहे, जुना बिर्याणीसाठी जुनाच आहे, सर्व जुने तांदूळ आहेत, नवीनवाले सुद्धा मिळतील। हा बासमती आहे इकडे 60 वाला आहे। हा बघायला गेला तर बघा काही अशा प्रकारे आहे। आणि तो अख्खा आहे, अख्खा बिर्याणीसाठी वगैरे तो 100 रुपये किलो आहे। हा बघा ह्याची लेंथ बघा, लांबीला चांगला मोठा आहे, आणि तो 100 रुपये किलो आहे। आणि हा 88 रुपये किलो। अशा प्रकारे हे सर्व इकडे तांदळाचे प्रकार मिळतील तुम्हाला। ज्वारी सुद्धा आहे ना तिकडे, तो ज्वारी आहे ना तिकडे, ज्वारी आहे 40 रुपये किलो आहे, तो 56 वाला आहे। आणि हे इकडे बघायला गेलं तर ऑलमोस्ट बहुतेक तांदूळच आहेत, जुनेवाले सुद्धा आहेत, नवीनवाले सुद्धा आहेत। आता आम्ही बघतोय आम्हाला कोणते घ्यायचे, तर रोजच्या खाण्यासाठी वगैरे आपल्याला लागतात, तर त्यासाठी आम्ही तांदूळ घ्यायला आलोय। आणि हे कसं आहे आमच्या इथून जवळच आहे, म्हणजे बरं पडतं सर्व न्यायला वगैरे। आणि इकडे पण पाहायला गेलात ना, हे इकडे गहू आहेत, हे 44 वाले गहू आहेत। हे बघा हे 38 वाले आहेत, लोकवन गहू आहे ते। असे गहूंचे पण अलग अलग प्रकार आहेत, आणि त्याच्यानुसार रेटवाले ते 40 वाले, ते 38 वाले आणि हे 44 वाले आहेत। त्यानंतरला ना इकडे पण ही
नाचणी आहे इकडे, 56 वाली नाचणी आहे. नाचण्याची भाकरी पण एकदम मस्त लागते, पौष्टिक असते. इकडे बघायला गेलात ना ड्रायफ्रूट्स सुद्धा आहेत. किलोनुसार सर्व ड्रायफ्रूटचा रेट लिहिला आहे. हा मिक्स ड्रायफ्रूट्स आहेत, मिक्स मेवा आहे. 740 रुपये किलो आहे आणि 100 ग्रॅम घ्यायला गेलात तर 70 रुपये. त्याच्यानंतर हे मखाने आहेत इकडे, 1200 रुपये किलो आहे मखाण्यांचा. 100 ग्रॅमचा 130 रुपये किलो आहे. तशाच प्रकारे इकडे तुम्हाला ना अक्रोड सुद्धा मिळतील. हे इकडे मनुका आहेत, बदाम आहेत, काजू आहेत. काजूंचे पण अलग अलग प्रकार आहेत. तिकडे खारीक आहेत, सुके खजूर, ते 280 रुपये किलो आहे. 280 रुपये किलो आहे खारीकांचा. आणि तुकड्यांमध्ये पण तुम्हाला काजू मिळतील. 1 किलो 880 रुपये आहे. आणि हे जे काजू आहेत ते 1080 रुपये किलो आहे. 100 ग्रॅम घ्यायला गेलं तर 120 रुपये. अशा प्रकारे तुम्हाला ना इकडे ड्रायफ्रूट्स सुद्धा मिळतील. आणि हे बघायला गेलं तर हे सर्व पास्ता आहेत. पास्त्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. हे बघा, हे तुकड्यांमध्ये मका आहे, तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करायला होतात. याचा कसा रेट आहे किलो? 44 रुपये किलो आहे याचा. इकडे ना क्लिनिंगसाठी सुद्धा हे लादी पुसण्यासाठी आहे. हे सर्व झाडू तुम्हाला मिळेल. इकडे झाडू आहे. हे झाडू ना 180 वाले आहेत आणि 120 वाले सुद्धा आहेत. 180 वाली तुम्हाला मोठी साईज मिळेल, बाकी लहानवाली पण आहेत 120 वाले. कितीला आहे एक पॅकेट? 77ला आहे. डाळ कोणती आहे ही? मूग डाळ आहे. 1 किलो आहे ना हा? कसा आहे? 20 रुपयाला. तर मंडळी फायनली आता आपण घरी आलेलो आहोत आणि बघताय हा सर्व आपण इकडे सामान आणलेला आहे. आता आपण काय काय घेतला ना तो सामान तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये काय काय आहे. आणि ह्या टायमाला आपण डिमार्ट मध्ये नाही गेलो ना? डिमार्ट मध्ये नाही गेलो कारण कसं खायचं सर्व बिस्किट वगैरे होती ना. हा, मग कडधान्यच घ्यायचं होतं. हो, कडधान्य म्हणजे हा मग बोली इथूनच घेऊया. इथे जवळपास आमच्या जवळच दुकान आहे आणि चांगल्या रेट मध्ये सर्व चांगला भेटतो. म्हणजे सुपर मार्केट आहे ते. आणि मी मानला कडधान्य वगैरे छान क्वालिटीचे असतात. म्हणजे तर तुम्हाला आता दाखवतो काय काय नेमकी सामान आपण आणलेलं आहे. तर इकडे काय आहे पहिला? चणे आहेत. हे बघा, हे इकडे चणे घेतलेले आहेत. हे कसे पडले चणे? किती म्हणजे अर्धा किलो आहेत? हे अर्धा किलो आपण चणे घेतलेले आहेत. हे कसे डब्याला वगैरे आई बनवते ना, असे उकळून खायला पण होतं आणि डब्याला पण. हा, पप्पांना डब्याला द्यायला काही ना काही लागतोच ना. कडधान्यामध्ये चणे तर आमच्या घरी नेहमीच असतात. आणि उकडून पण आम्ही कधी कधी बनवतो, कांदा टोमॅटो टाकून छान लागतो ना. पण असं खातो आम्ही. हा, पुढे काय? हे पापड घेतले. इकडे लिज्जत पापड आहे ते बघा. हे छोट्यावाले आणलेत, म्हणजे मोठ्यामध्ये पण भेटतात आणि छोटेवाले पण भेटतात. क्वांटिटी सेम असते, फक्त त्याची साईज छोटी असते. तर हे एक पॅकेट घेतलेलं आहे लिज्जत पापड. नेहमी आम्ही लिज्जत पापडच खातो. लिज्जत पापड चांगले असतात. हा, हे कसे उडदाचे आहेत ना? उडदाचे असतात हे उडदाचे पापड. हा, उडद पापड आहे. उडद पापड छान लागतं, तळून पण आणि भाजून पण एकदम मस्त. काय नसला की बरे पडतात. भाजून पण खायचं. हा, डाळ वगैरे बनवली तर कसं चवीला लागतं मग, म्हणून पापड तर असतंच घरात प्रत्येकाच्या. पोहे घेतलेत. इकडे पोहे आहेत. किती किलो पोहे आहेत? 1 किलो आहेत. 1 किलो आहेत. 1 किलो आहेत. हे पोहे कशासाठी? तर आमच्या घरात असे पण आई, हा, कांदा पोहे तर आई प्रत्येक संडेला म्हणजे काही ना काही नाश्ता तर लागतोच आम्हाला. कधी कांदे पोहे तर कधी दुसरा काय. आणि त्याच्या व्यतिरिक्त आई अशीच पण खाते चाई मध्ये. पोहे चहामध्ये ते गावचे खाते, इथले नाही खात. ते नाही, मग तू ब्राऊन घेतस ती ब्राऊन पोहे लालवाले असतात ना, लाल तांदळाचे, ते असे चाईत खाते. आणि गावचे असतात ना ते कसे टेस्टी लागतात. ते चाईत असेच खाल्ले तरी पण चांगले लागतात. गावाला गेलो की आम्ही पोहे नेहमी बनवतो. कसे कांदे पोह्यांसाठी हे मुंबईत. हे कांदा पोह्यांसाठी आणलेले आहेत. आम्हाला सवयच आहे ना कशी गावच्या पासून. गावाला आम्ही चाईत पोहे खातो. हो, गावाला पोहे खातोच आपण, कारण गावाला कसे ते चांगले लागतात. कोऱ्या चाय मध्ये मस्त लागतात, टेस्टी लागतात. कोऱ्या चाय मध्ये छान लागतात. आणि हे काय इकडे पुढे शेंगदाणे. हे किती आहेत? अर्धा किलो. अर्धा किलो आहे. अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत. हे कशाला? तर कांदा पोहे मध्ये टाकायला. कांदा पोहे बरोबर. हा, पुढे काय? हळद घेतलंय. इकडे हळदीचं 1 पॅकेट. हळद पण थोडी होती आमच्याकडे म्हणून एकच पॅकेट आणलेलं आहे. ही एव्हरेस्टची हळद आहे. एव्हरेस्टची तुम्हाला माहिती आहे, चांगल्या क्वालिटीची असते. एक हळदीचं पॅकेट घेतलेलं आहे. आणि हा काय आहे? सोयाबीन आहे, भातात टाकायला घेतले. आई कधी कधी ना फ्लावर भात बनवते, तर त्यासाठी वाटाणे वगैरे आणि हे
सोयाबीन लागतात आणि किंवा भाजीत पण असे टाकायला होतात. तर हा एक छोटाच पॅकेट आहे, परत लागला काही इथे आणू शकतो. एक आणून ठेवलाय आपण, हा तसे एक पॅकेट होता म्हणून एकच आणलाय आपण. आणि पुढे काय आहे, मसूर डाळ आहे. हे बघा, हे कडधान्यच बहुतेक आपण आणले. ते इकडे मसूर डाळ आहे. ही किती आहे, ही 1 किलो आहे. हे 1 किलो आणलंय. आणि ही कोणती डाळ आहे, मुगाची. इकडे मुगाची डाळ आहे, ही 2 किलो आहे. ही 2 किलो आहे. मुगाची डाळ कशी आपल्याला जास्त लागते म्हणजे. मुगाची डाळ आम्ही जास्त खातो आणि मसुराची डाळ थोडीशी कमी खातो. मुगाची डाळ आमच्याकडे जास्तच प्रमाणात असते. साखर आहे, साखर तर आपल्याला लागते चहामध्ये. ही किती आहे साखर, जास्त आणले, 5 आहे काय? 5 किलो आहे. 5 किलो साखर आणलेली आहे बघा. ही तूर डाळ आहे. हा, इकडे तुरीची डाळ घेतलेली आहे. ही किती आहे, ही पण 2 किलो आहे. ही 2 किलो आहे ना. हे बघा, हे सर्व कडधान्य, साखर वगैरे सर्व आणलेलं आहे. अजून काय दाखवतो, हे शेंद्रा नमक आहे. हा, एक सेंदा नमकचं पॅकेट आणलंय. हे म्हणजे थोडेसे क्रिस्टल दगडासारखे आहेत, पुरा बारीक केलेला नाही, खडेवाले आहेत. हा, सेंदा नमक आहे. पहिले व्हाईट घेतलेलास ना. व्हाईट घेतले, पण व्हाईट कसं आपण जास्त वापरत नाही ना. असं कशाला हवं लागलं तर घेतो, पण जास्त म्हणजे भाजीमध्ये आपण मीठ हिमालय. हा, सेंदा नमक. पहिला आपण टाटा नमकच घेतला होता, तो पांढऱ्या कलरचा. मग आईने हा चेंज केला. हा डीमार्ट मध्ये पण असा भेटतो, बाय 1 गेट 1 फ्री. 2 घ्यायला लागतात, त्याच्यावर 1 वर 1 फ्री असतो. हे कोलम तांदूळ आहे. हे किती आहेत, हे पण 5 किलो आहे. 5 किलो आहेत ना. हे कोलम तांदूळ आहेत. आमच्या घरात ना जास्त करून कोलम तांदूळच आणतो आणि बाकीचे असतात ते वाडा कोलम आणि बाकीचे असतात ते गावचे तांदूळ असतात. गावाला पण असतात, पण अधूनमधून आम्ही हे कोलम तांदूळ पण वापरतो आणि गावचे पण. ते कोलम तांदूळ ना छान लागतं. गावचे तांदूळ खाऊन कंटाळा येतो ना खायला, म्हणजे मग हे कोलम तांदूळ अधून मधून वेगवेगळं असले की बरं वाटतं जरा पोरांना पण खायला. बरोबर, हे कोलम तांदूळ. आणि हे कसे सुट्टे होतात पूर्ण कोलम तांदूळ. तर आज सर्व आपण इकडे कडधान्यच होते, कडधान्याचं सर्व सामान आणायचं होतं. डाळी वगैरे होते, साखर, राईस आणायचं होतं आणि बाकीचे हे चणे वगैरे, हे सर्व पोहे वगैरे लागतात, त्या सर्व गोष्टी आणलेल्या आहेत. तर आमच्या इथे ना सुपर मार्केटमध्ये म्हणजे चांगल्या प्राइसमध्ये मिळतात. कडधान्याची जवळपास सेमच प्राइस असते, डीमार्टमध्ये असते सेम. बाकीचे बिस्किटांवर ते MRP वरच घेतात. बाकी डिमांडमध्ये बिस्किटांवरती पण डिस्काउंट मिळतो. तर आज तुम्हाला दाखवायला आम्हाला घरातला सामान आणायचा होता, तर त्यासाठी आपण जवळच्या दुकानाच्या इथे गेलेलो. सुपर मार्केट सारखाच आहे तो पण, आणि सुपर मार्केटच आहे, मिनी सुपर मार्केट. हा, तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर काय करायचं आहे, नक्कीच लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.